फोनवर बोलणं अजूनही प्रेमी युगुलांसारखं तासनतास चालू नव्हतं झालं, पण दिवसातून 5-6 मिनिटं तरी ते बोलत. 15 दिवसातून एकदा ते भेटू लागले. भेटायला जायला आदिती ऑफकोर्स तिच्या फेवरेट बसमधून न जाता टॅक्सीतून जाई. कधी कधी तिला वाटे की हे एक प्रकारचं बंधनच आहे. फक्त टॅक्सीतूनच जाणं, 7-8च्या आत घरात, म्हणजे हॉटेलिंग वगैरे फक्त दिवसा. पण लग्न म्हणजे थोडी तडजोड, थोडी समजूतदारी, नाही का? असंही मी एकटी थोडीच आहे जी तडजोड करणार आहे. त्यांच्या घरचे नियम फक्त मला नाही तर घरातील सर्वांना आहेत. तारीख 6 महिने नंतरची धरलेली, त्यामुळं त्याला समजायला तिच्याजवळ पुष्कळ वेळ होता. तिलाही वेळ हवाच होता. बघता बघता 2 महिने झाले, पण दोघांपैकी कोणीही साधे मिस यू पण एकमेकांना म्हटलं नव्हतं. आधी तिला एव्हाना त्याच्याबद्दल थोडं वाटायला लागलं होतं. 5 मिनिटं का होईना त्याच्याशी बोलल्याशिवाय तिचा दिवस जात नसे. तिला त्याची स्वप्नही पडू लागली होती. स्वप्नातून जागं झाल्यावर ती स्वतःला म्हणायची की आदिती मॅडम, इतक्या लवकर असे स्वप्न पाहणे बरोबर नाही. अमेयने तर अजून माझा हातही हातात घेतला नाही. त्याला बहुधा अजून एवढं फील नसेल होत. साहजिक आहे, अजून आम्ही ना एवढे बोलायला चालू केलं ना वारंवार भेटायला. वाटेल त्यालाही हळूहळू. असंही प्रिया सांगत होती की या बाबतीत मुलं थोडी स्लोच असतात. पटकन प्रेम व्यक्त नाही करत, नाही त्यांना पटकन फील होते. शेवटी अरेंज मॅरेज आहे. येत्या रविवारी दोघं भेटणार होते. शनिवारीच आदितीचं हे घालेल ते घालेल असं चालू होतं. वहिनी तिची लगबग बघून तिला चिडवत होती. वहिनीच्या चिडवण्यानं आदितीच्या गालावर लाली अजून गडद होत होती. आई बाबा दोघांमधील संवाद ऐकून हसत होते. रविवारी आदिती नेहमीपेक्षा जरा लवकरच उठली म्हणण्यापेक्षा रात्रभर नीटशी झोपली देखील नव्हती ती. वहिनी म्हणाली, आदू, अगं दुपारी भेटायचं ठरलं, सकाळी नाही. तुला काही राहवत नाही वाटतं. फोन करून आत्ताच का नाही बोलावून घेत? आदू म्हणाली. वहिनी, अगं आली जाग लवकर म्हणून उठले, त्यात काय? वहिनी म्हणाली, मुझे नींद न आए, मुझे चैन न आए. आदू म्हणाली, गप ग वहिनी, असं काही नाही. वहिनी म्हणाली, अगं आम्ही अनुभवी आहोत, यातून गेलोय म्हणून तर ओळखलं मी पटकन. तिच्या हातात चहाचा मग देऊन वहिनी म्हणाली की त्याचा विचार करत करत चहा पी. वहिनीला वाकुली दाखवून आदिती सोफ्यावर येऊन बसली. वहिनीच्या चिडवण्यानं तिच्या मनात अमेयबद्दल प्रेमभाव येत होते. ती इतकी विचारात गुंतली होती की तिला कळलंच नाही की तिचे पप्पा तिच्या शेजारी बसून केव्हाचे तिला आवाज देत आहेत. भानावर आली तेव्हा सगळे तिला हसत होते. तीही लाजून हसू लागली. ती म्हणाली, आता सगळे चिडवा मला. तिची मम्मी म्हणाली, अगं या चिडवण्यात पण एक मजा असते. वहिनी म्हणते, नंतर नाही कोणी चिडवणार. आदिती म्हणून आंघोळीला जाते. रोजच्यापेक्षा जरा जास्तच वेळ आंघोळ करते. कितीतरी वेळ आरशात स्वतःला निहारत बसते. अचानक तिच्या रूममध्ये अमेयची एंट्री होते. ती आरशातून त्याला डोळे विस्फारून पाहत असते. तो येऊन तिच्या मागे उभा राहतो आणि तिच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवतो. जवळ येऊन खूप सुंदर दिसतीये असं म्हणतो. आदितीला लाजून मान खाली घालते. तो तिला स्वतःकडे वळवतो. आदिती जशी पाठमोरी वळते तसा तिला तो दिसत नाही. ती रूममध्ये सगळीकडे बघते, मग स्वतःच्या डोक्यात टपली मारून, आदिती मॅडम, जास्त होत आहे हे, असं म्हणते. जाण्याआधी अगदी तासभर तयार होते. तिला एवढं नटलेलं पाहून सगळे गालातल्या गालात हसत असतात. त्यांच्या हसऱ्या नजरा टाळून ती घराबाहेर पडते. त्यांचं भेटायचं ठिकाण जवळ येतं तेव्हा तिचं हृदय खूप जोरजोरात धडकत राहतं. तिला असं वाटतं की हृदय आता बाहेर पडेल. तो नेहमीप्रमाणे आधीच आलेला असतो. त्याला दुरूनच पाहून ती काय हँडसम दिसतोय यार हा, असं म्हणते. तो तिला हाय करतो, पण तिचं अजिबात लक्षच नसतं. ती एकटक त्यालाच पाहत असते. तो तिला आवाज देतो तशी ती भानावर येते. हसतच त्याच्याकडे जाते. तो तिला म्हणतो की तू खूप वेगळी आणि सुंदर दिसतीये. ती लाजून थँक्स म्हणते. तिलाही त्याला कॉम्प्लिमेंट द्यायची असते, पण न जाणो का तिची हिंमत होत नाही. दोघेही बसायची जागा शोधत असतात.
चालता चालता त्याच्या हाताचा स्पर्श तिला होतो. त्या स्पर्शानं तिच्या अंगावर शहारा येतो. असं वाटते की जसे मोरपीस तिच्या अंगावरून फिरत आहे. ती स्वतःला म्हणते, आदिती मॅडम, तुम्ही ठार वेड्या झालाय. हेच प्रेम आहे का? यालाही ते फील होत असेल का? मी जरा जास्तच घाई तर नाही ना करत? पण होणारा नवराच तर आहे. आज काय आणि उद्या काय वाटणार तर आहेच. जाऊ दे. दोघेही गप्पा मारत बसलेले असतात. तो तिला म्हणतो, आदिती, अगं अजूनही मला विश्वास होत नाही की मी लग्न करतोय. ती म्हणते, म्हणजे? अमेय म्हणतो, अगं मला बॅचलर जबाबदारी नसलेली लाईफ खूप आवडायची. लग्न बंधनं याची फार भीती वाटायची मला. म्हणजे अजूनही वाटते. असं वाटतं एकच तर आयुष्य आहे, जगून घ्यावं मनसोक्त, कसलंही बंधन न बाळगता. त्याच्या बोलण्यानं आदिती जरा नाराजच होते. तो म्हणतो, नाही म्हटलं तरी लग्नानंतर तुला मला बंधने येणारच. एकमेकांना वेळ द्या, सुट्टी एकत्र घालवा, मित्र कंपनी कमी करा. त्यामुळं मला लग्नाची एक्साइटमेंट कमी आणि भीती जास्त वाटत आहे. त्यात अरेंज मॅरेज म्हणून मग अजून माहिती नाही का, पण असं एवढं फील होत नाहीये. तुला होतं? खरं तर तिला आतून खूप वाईट वाटत असतं की याला अजूनही काहीच वाटत नाही माझ्याबद्दल. ती विचार करून त्याला हो बोलायचं असूनही नाही म्हणते. ती म्हणते, पण वाटेल लवकरच. फोन्स भेटीगाठी वाढले की वाटेल. आता नका एवढा विचार करू. अमेय म्हणतो, नका? प्लीज नको म्हण. मला हो जाऊ नको करूस. त्यानं मला अजून टेन्शन येतं. ती ओके म्हणते. आदिती टॅक्सीतून घरी जात असते, पण मन मात्र हॉटेलमधील भेटीतच अडकलेलं असतं. अमेयला अजून काही वाटत नाही. कदाचित मीच लवकर घाई करत असेल. जेव्हा त्याचे बॅकग्राऊंड चेक केलेलं तेव्हा 4 जणांपैकी 3 जणांनी चांगलं सांगितलेलं, पण त्या एकाचं बोलणं खरं निघालं तर. आय नीड टू कम टॉक टू समवन म्हणत ती प्रियाला फोन करते. प्रिया, बोला मॅडम, अमेयमधून फुरसत मिळाली तर. आदिती, मी थोडी डिस्टर्ब आहे ग. प्रिया, काय झालं? अगं आज आम्ही भेटलेलो. मला आता त्याच्याबद्दल फिलिंग पण येत आहे, पण त्याला नाही. त्याला लग्न म्हणजे जबाबदारी वाटतेय फक्त. त्याबद्दल काही ना आकर्षण ना आवड. प्रिया, अगं मला माहीत आहे 2 महिने झाले आता, पण कोणाकोणाला जरा वेळ लागतो सिरियस व्हायला. आपण मुली पटकन हृदय देऊन बसतो. आपण जरा जास्तच भावूक असतो, पण मुलं मुळातच जरा प्रॅक्टिकल असतात. आदिती, मला समजतं तुझं जे सांगते ते, पण एक गोष्ट मला सतावत आहे. कोणती? अगं आम्ही त्याची जरा चौकशी केलेली आधी. 4 पैकी 3चा चांगला अभिप्राय होता, पण एकानं जे सांगितलं ते जरा वेगळं होतं. प्रिया, काय सांगितलं त्यानं? आदिती, 4थ्या व्यक्तीनं सांगितलं की तो त्याच्या लाईफमध्ये अजिबात सिरियस नाही. कॉलेज बंक करून फिरत असे तो. अटेंडन्स पण त्याची खूप कमी असायची. अगं पण हे सगळं तर अमेय पण बोललेला ना तुला? हो बोललेला तो. त्याचं काही अफेअर वगैरे? नाही ग, तसं काही नव्हतं म्हणे. मग झालं तर. तो सिरियस नाही हे त्यानंच तुला सांगितलं हो ना? मग एक तर त्याला डायरेक्ट विचार की तुला किती वेळ घ्यायचा तो घे, पण ठरव नक्की. तसंही मला वाटतं हे आजकालचे मुलं लग्नाला ओझं समजतात आधी. घरातले कधी काही जबाबदारी देत नाही ना, मग जबाबदारी घेण्याची सवय कशी लागणार त्यांना? त्यामुळं मग हे लग्न एक ओझं वाटायला लागतं त्यांना. पण जबाबदारी अंगावर पडल्यावर होतात सरळ. पण जर तुला वाटत असेल तर एकदा बोल त्याच्याशी. आदिती, ओके, कदाचित मी त्याला अजून थोडा वेळ द्यायला हवा. बघते मी. ओके प्रिया, बाकी काय चालू आहे? बस मजेत. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आदिती फोन ठेवते. त्याला अजून वेळ द्यावा हा विचार करून ती डोक्यातल्या तिच्या टेन्शनला जरा बाजूला ठेवते. काही दिवसात अमेयचे आणि तिचे फोनवरचं बोलणं मिनिटांवरून अर्ध्या तासावर येतं. अमेय तिला भरपूर काही शेअर करत असतो. आदितीलाही फार बरं वाटत असतं. मुलीचं घर म्हणून आदितीच्या घरचे आधीच तयारीला लागलेले असतात. बस त्याचे कपडे करावे म्हणून दोन्ही घरून एक दिवस ठरवतात. दोन्ही घरची युवा मंडळी, अमेयचे भाऊ वहिनी आणि आदितीचे भाऊ वहिनी एंगेजमेंटचे कपडे घ्यायला जमतात. आदितीला अमेय पिकअप करणार असतो.
त्यांचे भाऊ बहिणी हे आपापल्या गाड्यांवर असे ठरलेले असतात. अमेयच्या बाईकवर बसल्यावर ती खांद्यावर हात ठेवू की नको हा विचार करत असते. अमेय म्हणतो, आदिती मला पकडून बस. ती अलगदच पकडते आणि लाजत असते. तिची वहिनी तिच्याकडे हात करून क्या बात है अशा टाईपमध्ये हावभाव करते. अमेय ते पाहून हसतो. मार्केटमध्ये पोहोचल्यावर ती आपुलकीनं त्याच्या दादा वहिनींची चौकशी करते. आधी सोनाराच्या दुकानात जाऊन आदितीसाठी नेकलेस, अमेयचे ब्रेसलेट आणि दोघांच्या अंगठ्या बघायचं ठरतं. आदितीला एक नेकलेस आवडतो. ती घालून बघते. तिच्या आणि त्याच्या वहिनीला कसा आहे विचारते. दोघीही मस्त आहे म्हणतात. बाजूला अमेय असतो. त्याच्याकडे बघते तर तो पण छान आहे असं म्हणतो. आदिती खुश होते. तो काढायला जाते तर तो तिच्या केसांमध्ये अटकत असतो. 2-3दा ट्राय करते पण निघत नसतो. अमेय ते बघतो आणि नेकलेस काढायला तिची मदत करतो. काढल्यावर ती आजूबाजूला बघते तर सगळे त्यांच्याकडे बघून गालातल्या गालात हसत असतात. त्याचे ब्रेसलेट, त्यांच्या अंगठ्यांची पण खरेदी होते. मग एंगेजमेंटचे कपडे खरेदी होते. हे नाही ते करत करत त्यांना उशीर होतो. अमेयचे दादा वहिनी त्याला लवकर घरी ये आदितीला सोडून म्हणून सांगून पुढे निघून जातात. आदिती म्हणते की अमेय मी जाईल टॅक्सीने, तू जा, तुला उशीर होईल. तो म्हणतो नाही होणार, चल बोलण्यात वेळ नको घालवू, मी सोडतो. तिचे दादा वहिनी मुद्दाम पुढे निघून जातात जेणेकरून त्यांना वेळ मिळावा. अमेय साहजिकच जोरात गाडी चालवत असतो कारण घरी जायला उशीर झाला तर त्याचे आईवडील ओरडतील म्हणून. आदिती त्यामुळं अमेयला घट्ट पकडून बसते. अर्ध्या रस्त्यात आल्यावर आदितीची हनुवटी त्याला पाठीवर टोचायला लागते. तो आरशातून बघतो तर ती झोपलेली असते. दिवसभर फिरून ती फार दमलेली असते. तो तिला हलवतो. हलवल्यानं ती जागी होते. अमेय म्हणतो, अगं 2 व्हीलरवर कोणी झोपतं का? ती सॉरी म्हणून नीट उठून बसते. घर जवळ येण्याआधी ती त्याला म्हणते की पोहोचला की मेसेज कर. तो हो म्हणतो. घर आल्यावर तिला पटकन उतरायला सांगून तो यू-टर्न घेऊन निघून जातो. आदितीचे नीट जा हे शब्द तोंडातच राहून जातात. आदिती म्हणते, बाप्पा याला वेळेत घरी पोहोचव, नाहीतर याचं काही खरं नाही घरी. घरी गेल्यावर आदिती तिच्या मम्मीला सगळी खरेदी दाखवत होती. त्यावर काय चांगलं दिसेल असं डिस्कशन त्यांच्यात चालू होतं. जेवण वगैरे करून आदिती सोफ्यावर येऊन पडली. एकदम तिच्या डोक्यात आलं की अमेय पोहोचला की नाही ते तर मी पाहिलंच नाही. पटकन उठून ती मोबाईल पाहू लागली. त्याचा पोहोचल्याचा मेसेज केव्हाच आलेला. हुश्श करून आदिती तिच्या रूममध्ये झोपायला निघून गेली. दुसऱ्या दिवशी आदितीला ऑफिसमध्ये भरपूर काम लागलं. 2 हफ्ते तरी त्या कामातच होती. त्या दरम्यान अमेयशी फार बोलणं होत नव्हतं. मधल्या काळात अमेयला पण ऑफिसकडून नेदरलँडला 2 महिने जायची ऑफर आली. लग्नाला अजून तरी वेळ होता म्हणून त्यांनी ही संधी न सोडायचं ठरवलं. आदिती त्याला म्हणाली की जाण्याआधी मला एकदा भेटून जा. तो हो म्हणाला. दोघांचीही धावती भेट ठरली. हो धावतीच, कारण ना अमेयला ना आदितीला फार वेळ होता. तिकडे गेल्यावर रोज एखादा फोन करत जा किंवा मेसेज तरी, कामात नाही जमलं तर. आधीच आता आपल्या वेळा वेगवेगळ्या असतील. अमेय हो म्हणाला. आदिती म्हणाली, सॉरी एअरपोर्टवर यायचं मी ट्राय करेल पण फ्लाईट वीकडेजमध्ये आहे सो गॅरंटी नाही देता येणार. अमेय म्हणाला, इट्स ओके यार, आय कॅन अंडरस्टँड. बाकी काही गप्पा मारून ते परत आपापल्या कामाला परत निघून गेले. बघता बघता त्याचा नेदरलँडला जायचा दिवस उगवला. आदिती एअरपोर्टवर जायला नाही जमलं. आदितीनं त्याला कॉल करून विचारपूस केली आणि सॉरी म्हणाली. अमेय पण इट्स ओके म्हणाला. पण राहून राहून आदितीला खूप वाईट वाटत होतं. तिला खूप भरून येत होतं. अमेयला ती खूप मिस करत होती. तिला पहिल्यांदा असं ठामपणे वाटत होतं की ती अमेयवर खूप प्रेम करते. नकळत आसू येणं, त्याच्या जाण्यानं उदास होणं, एकटं एकटं वाटणं हे प्रेम नाही तर अजून काय होतं? दोघांमध्ये अंतर असलं तरी मन कधीच अंतर पार करून जातं. मन हळवं असतं. त्याला जे वाटतं तेच तो सांगत असतो. पण बुद्धी मात्र जरा प्रॅक्टिकल वाघ म्हणून मनाशी भांडत असते. पण एक क्षण येतोच जिथं मन जिंकतं. त्याला बुद्धी नाही अडवू शकत.
मग मन सगळी बंधनं तोडून जे वाटेल ते बोलायला तयार होतं. नव्हे, बोलतोच. आधी तिलाही स्वतःला अडवता आलं नाही. तिनं त्याला मेसेज टाकला, मला माहीत नाही की तुझ्या मनात काय आहे, पण आता या क्षणी मी तुला खूप मिस करत आहे. डोळ्यात अश्रू येताय का ते माहीत नाही. कदाचित हेच प्रेम आहे. आय लव्ह यू अमेय. सिरियसली, सो मच. प्लीज कम सून. आय विल बी वेटिंग फॉर यू. अँड सॉरी. ऑल द बेस्ट. मेसेज केल्यावर ती परत कामाला लागली. असंही त्याचा फोन स्विच ऑफ होता आता. तिनं स्वतःला कामात पूर्ण बुडवलं. घरी यायला तिला फार रात्र झालेली. जेवून कधी एकदा झोपते असं तिला झालेलं. जेवल्यानंतर ती तडक बेडरूममध्ये गेली. अमेयची चॅट ओपन केली. पोहोचल्याचा मेसेज वाचून स्क्रोल करेपर्यंत आधी ती झोपी गेली. तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. आणि तो भाग बघायचा असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचे बटन दाबताना घंटीचं बटनही नक्की दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला समजेल. कथा आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.